सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनही राजकारण करता येतं, समाजातल्या घटकांना जोडता जोडताही राजकारण करता येतं. राजकारण म्हटलं तर फक्त एकमेकांवर कुरगुड्या करणं, नकारात्मक गोष्टी करणं इतकंच गरजेचं नाहीये, तर सकारात्मक दृष्टीनं सुद्धा पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करता येतं. हा आदर्श ज्यांनी आपल्याला घालून दिला, जो पायंडा ज्यांनी घालून दिला, त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. खऱ्या अर्थानं राजकारणात आझाद शत्रू व्यक्तिमत्व ज्याला म्हणू शकतो, की जातीपाती पलीकडे जाऊन, धर्मा पलीकडे जाऊन, राजकीय पक्षांच्या भेदाभेदी पलीकडे जाऊन ज्यांनी माणसं जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी प्रयत्न ठरला, असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षात आपण जर का विचारलं तर अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी लोक कदाचित मिळू शकतील, कदाचित तीही मिळणार नाहीत की जे कुठेतरी नकारात्मक बोलतील. 99.99% मंडळी त्यांच्याविषयी चांगलंच बोलतील, सकारात्मक बोलतील, त्यांच्या समाजकारणाविषयी बोलतील, असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे त्यांचा वाढदिवस जेव्हा असतो तेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा एक नैतिक जबाबदारी असते की तो वाढदिवस त्या दर्जाचा होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण बघतोय की 3-4 दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका सुरू आहे. आज सुकापूरमध्ये आमचे युवा सहकारी की ज्यांनी युवांना जोडण्यासाठीचा एक वेगळा आदर्श घातलेला. खर तर समाजकारणाचा वारसा ज्यांना वडिलांकडून मिळाला, आदरणीय स्वर्गीय एकनाथ शेठ भोपी यांच्या कार्याचा गवगवा, कार्याचा विस्तार हा संपूर्ण पंचक्रोशीत त्या ठिकाणी आहे. आणि त्यांचा हा वसा आणि वारसा घेऊन त्यांचा हा सुपुत्र श्रीनाथ भोपी हा ताकदीनं त्या ठिकाणी जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करतो. आणि त्यामुळे आज या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्रचिकित्सा शिबिर असेल, या माध्यमातून मला सामाजिक उपक्रम साकारायचा आहे. आदरणीय बाळासाहेब पाटीलजींचा वाढदिवस असेल तर तो वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्यापेक्षा मी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साकार करेन, असा संकल्प श्रीनाथनी केला, त्याच्या सहकार्यांनी केला. आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी साकारला जातोय. श्रीनाथ, मी मनापासून तुझा आणि तुझ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो की खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आपण साकारला. अनेक नागरिकांना या ठिकाणी जोडण्याचं काम आपण करताय. आणि श्रीनाथ गोपी असेल, त्याच्या परिवारातली मंडळी असतील, त्या सगळ्यांच्याच माध्यमातून नेहमी माणसं जोडण्याचा प्रयत्न झाला. माणसं तोडणं हे सोपं असतं. एखादा वाईट शब्द बोलला तर माणूस आपोआप तुटत असतो, पण एखादा माणूस जोडायचा असेल, त्याला टिकवून ठेवायचा असेल तर त्याला वर्षानुवर्ष प्रयत्न करावा लागतो. आणि तो भाव, ती भावना आपल्या हृदयात असावी लागते की मला समाज जोडायचा आहे. तो भाव, ती भावना एकनाथ शेठ पासून जी आम्ही बघतोय, या परिवाराची बघतोय, आज श्रीनाथ पर्यंत ती भावना तशीच्या तशी आहे की आम्हाला समाज जोडायचा आहे. या पवित्र भावनेतनं हा परिवार त्या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे श्रीनाथ, अख्ख्या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यरत राहा. युवांना जोडण्यासाठी, मातृशक्तीला जोडण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी जे काही चांगलं करावं लागेल ते करण्यासाठी तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून विक्रांत पाटील नावाचा आमदार कायम ताकदीनं तुमच्या बरोबर राहील, एवढंच सांगतो. आजच्या या सामाजिक उपक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आदरणीय बाळासाहेबजी पाटील यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय आपल्या सगळ्यांच्या वतीनं, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि उद्या 7 जून रोजी अनेक मंडळी रायगडच्या कानाकोपऱ्यातून, अनेक मंडळी पनवेलच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी भेटीसाठी येत असतात. आणि मग त्यांना भेटता यावं, त्यांच्या सदिच्छा स्वीकारता याव्या, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधता यावा म्हणून आदरणीय बाळासाहेब पाटीलजी हे संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये साईनगर पनवेल इथल्या रॉयल गार्डन बँक्वेट हॉलमध्ये उपस्थित राहणार आहेत. तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाजवळचा आपला हा रॉयल बँक्वेट हॉल, इथे ते उपलब्ध राहणार आहेत.
आणि त्यामुळे त्या माध्यमातून सर्वांना भेटता येईल, त्यांच्याशी संवाद होईल. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विनंती केली की आपण या ठिकाणी उपलब्ध राहावं आणि त्यामुळे उद्याचा हा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी साकारला जाणार आहे. या निमित्त मी आपल्या सगळ्यांना निमंत्रित सुद्धा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा वाणीला विराम देतो. धन्यवाद.